नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रो टुगेदर या तुमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर नक्की ते तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपण या व्हिडिओमध्ये नगर परिषद जी भरती झालेली आहे, म्हणजे परीक्षा वगैरे सगळं झालेलं आहे त्याचं 2023ची सेकंड रिस्पॉन्स सीटसुद्धा आलेली आहे. या परीक्षेमध्ये जी एवढ्या टप्प्यामध्ये झाले इथं सगळं दिलेलं आहे. 25, 26, 27, 28 ऑक्टोबर, 9, 22 आणि 24 नोव्हेंबर या दरम्यान TCSनी वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतलेली आहे. आणि या सत्रामध्ये घेतलेल्या परीक्षांमध्ये वेगवेगळी पदं होती, वेगवेगळी संवर्ग होती, म्हणजे आपण त्यांना संवर्ग म्हणतो पदापेक्षा. या संवर्गामध्ये किती फॉर्म कोणत्या कोणत्या कॅटेगरीमधून आलेले आहेत त्यांचं संपूर्ण विवरण इथं DMA संचालकांनी आपल्याला दिलेलं आहे. तर ते बघूया आपण. पहिलं सर्वात महत्त्वाची म्हणजे सगळ्यात जास्त लोकांनी भरलेला फॉर्म होता तो म्हणजे टॅक्सेशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ग्रेड ABC अशा तिन्हीसाठी. म्हणजे तुम्ही कशामधूनही भरलात तरी तुमचं जितके मार्क येतील त्याप्रमाणे त्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे, तुम्हाला ते पद मिळणार आहे. आता बघा, ग्रँड टोटल इथं दिलेले आहे. टोटल अर्ज किती आले याच्यात सगळं दिलेलं आहे. आता याच्यात VJA यांना किती अर्ज आलेले आहेत ते बघू शकता इथं. म्हणजे VJAमध्ये ज्या ज्या संवर्गाला पदं आहेत त्या प्रत्येक संवर्गासाठी फॉर्म आलेले आहेत. इथं तुम्ही वुमनसाठी बघता, टोटल बघू शकता. स्पोर्ट्स पर्सन असेल, एक्स सर्व्हिसमॅन, पार्ट टाईम ग्रॅज्युएट, भूकंपग्रस्त, प्रोजेक्ट अफेक्टेड, PH, ऑर्फन सगळ्या संवर्गामध्ये आलेले आहेत. EWSमध्ये 24,940, NTBमध्ये 4,700, त्यानंतर NTCमध्ये 9,205, NTDमध्ये 9,300, 5,800. त्याच्यानंतर ओपन अर्न रिझर्व जे कोणत्याच संवर्गामध्ये येत नाहीत असे 17,000 फॉर्म आलेले होते. त्याच्यानंतर OBCमधून 40,000 आणि वेगवेगळ्या जे अदर्स त्याच्या अंतर्गत येणारे संवर्ग आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. शेड्यूल कास्टमध्ये 27,000 फॉर्म आलेले होते. शेड्यूल ट्राईबमध्ये 8,471, SBCमध्ये 2900 आणि टोटल जर रिझर्वेशन बघितलं तर 2900 आणि टोटल ग्रँड टोटल बघितली तर 1,47,000 जवळपास 6 फॉर्म आलेले होते. आता या परीक्षेमध्ये एवढे जरी फॉर्म आलेले असले तरी तुम्हाला लक्षात ठेवायचा मुद्दा हा आहे की दोन्हीही पेपरमध्ये पेपर क्रमांक 1मध्ये तुम्हाला 45% गुण घ्यावे लागतात आणि पेपर क्रमांक 2मध्ये 45% गुण घ्यावे लागतात. दोन्हीकडे मिनिमम 45% गुण घेतला तरच त्या व्यक्तीला मेरिटसाठी ग्राह्य धरला जाऊ शकतं. आता उदाहरणार्थ आपण VJAसाठी पार्ट टाईम जॉबला एक पद आहे असं मानूया, म्हणजे VJAचं, आणि इथं 4 जण फॉर्म भरलेत. परंतु ह्या 4ही जणांमध्ये जर 45%चा गुण पूर्ण केला जात नसेल तर ही जागा जी आहे पार्ट टाईम ग्रॅज्युएटची ती ओपन या VJNT जनरल सगळ्यांना ओपन होते. म्हणजे हा पेपर 1 आणि पेपर 2 मधला 100% बेसिक तुम्हाला काय आहे पूर्ण करावं लागतं. 45% दोन्हीकडेही गुण यावे लागतात. एकामध्ये जर समजा तुम्हाला खूप मार्क आलेत म्हणजे आपले 120 आणि 80 असं याचं विभागणी आहे, सगळे मार्क पडतात. त्याच्यामुळं प्रत्येक संवर्गामध्ये आता ऑर्फनसाठी 74 जागा आहेत EWSला, परंतु एकही मुलगा त्याच्यातले जर 2 जागा असतील आणि एका मुलानं 45% गुणाचा क्रायटेरिया पूर्ण केला आणि दुसऱ्याने केला नाही तर एक जागा ही ओपन म्हणजे EWSमधून EWS संवर्गातील इतर जे विद्यार्थी आहे ज्यांनी फॉर्म भरलेला त्यांच्यातनं भरले जाऊ शकते. असंच सगळ्यांसाठी आहे. कर निर्धारणमध्ये तुम्हाला खूप विद्यार्थी दिसून येतील, परंतु ज्या अदर हे आहेत पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पार्ट टाईम. आता बघा इथं कोणतं ऑडिट आणि अकाउंट, कुठली सर्व्हिस आहे ही ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिस आहे. ऑडिट अकाउंटमध्ये तुम्हाला पार्ट टाईमसाठी 0 मुलं आहेत, अर्थक्वेकसाठी 0 आहेत VJNTमध्ये. EWSमध्ये बघा 19 पद टोटल, म्हणजे OBCमध्ये 0, एक्स सर्व्हिसमॅन कोणच नाही आहे, पार्ट टाईममध्ये एकच आहे, अर्थक्वेकमध्ये 0 आहे. म्हणजे अशा वेळेस काय होतं तुम्हाला जे ह्या प्रवर्गासाठी राखून ठेवलेल्या ज्या जागा असतात त्या इतर विद्यार्थ्यांना
त्याच्यामध्ये कन्वर्ट केले जातात. ऑडिट आणि अकाउंट असं एक लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे माझा मागच्या 2018ची जी भरती झालेली होती त्यातला एक अनुभव, ज्या विद्यार्थ्यांनी पेपर 1मध्ये 45% गुण घेतले, पेपर 2मध्ये 45 गुण घेतले, ते सर्व विद्यार्थी पास झालेले होते, त्यांना पोस्ट देण्यात आलेल्या होत्या. कारण तुम्ही बघू शकता की टोटल जागांसाठी फक्त 25,000 फॉर्म आलेले आहेत आणि प्रत्येक संवर्गामध्ये जर बघायला गेलं तर बघा इथं OBCचंच बघूया आपण अगोदर. OBCचं कुठं इथं आहे बघा, महिला 2100 आहेत म्हणजे 2200 महिला आहेत. इथं ऑर्फन 13 बघू शकता, प्युअर ओपन बघा 1900 महिला. म्हणजे तुम्हाला खूप चांगलं, फक्त 45% हा जो पॉईंट आहे त्यातल्या त्यात सेकंड पेपरचा ऑडिट अँड अकाउंट हा तुम्हाला पास करणं हेच क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर जेवढे येतील तेवढे तुमचेच मार्क असणार आहेत किंवा तुम्ही मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार आहात. टोटल ऑडिट अकाउंटसाठी 25,164 फॉर्म आलेले होते. प्रत्येक प्रवर्गानुसार बघितलात तर VGAसाठी तुम्ही पॉज करा आणि ह्या स्क्रीनवर तुमच्या प्रवर्गामध्ये किती आहेत आणि तुम्ही कोणत्या कोणत्यासाठी कॉम्पीट करता हेही दिसून येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आलेले फॉर्म. इथं पण भरपूर मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेले होते सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. टोटल 33,484 फॉर्म होते. VGNTमध्ये 1300, EWSमध्ये 3700, NTBमध्ये 1000, NTCमध्ये 1578, NTDमध्ये 1152, प्युअर ओपनमधून म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीमधून 6,704, OBCमधून 9,827, SCमधून 5,623, STमधून 1942 आणि SBCमधून 616 आणि प्रत्येक प्रवर्गाने आहे तुम्ही इथं खाली बघता येईल. इथं पण हाच क्रायटेरिया आहे. जे पेपर 2मध्ये 45% गुण घेऊन पास होतील ते सगळेच जण म्हणजे बऱ्यापैकी 80% तरी विद्यार्थी जे पेपर 2मध्ये 45% गुण घेतलेले आहेत ते पास होणार आहेत, म्हणजे त्यांना पोस्ट मिळणारच आहे. हे जे टेक्निकल पद आहेत, टेक्निकल पदांमध्ये पेपर 2 थोडा त्यांनी अवघड काढलेला होता आणि त्या अवघडमुळं त्यांचं जे 18 पेपर 2मध्ये त्या विद्यार्थ्यांना 18 प्रश्न बरोबर येणं अपेक्षित होतं. ते 18 जरी प्रश्न बरोबर आले की तुम्ही ग्राह्य धरून जायचं की आपल्याला पोस्ट येणार आहे. आता इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग याच्यासाठी बघू शकता टोटल 4,667 फॉर्म आलेले होते आणि वेगवेगळ्या प्रवर्गनी आहे हे वरती पॉज करून तुम्ही बघता येईल. त्याच्यानंतर पुढचं कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ग्रुप ABC सगळ्यात टोटल 4,640 फॉर्म आणि प्रत्येक प्रवर्गनी आहे इथं दिल्याप्रमाणे व्हिडिओ थांबवा आणि तुमच्या प्रवर्गाचं बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचं सॅनिटेशन इन्स्पेक्टर त्याच्यामध्ये 6,720 फॉर्म आलेले आहेत. याच्यातसुद्धा तुमचं जे सेकंड पेपर आहे तोच इथंसुद्धा मॅटर करणार आहे. टेक्निकल पोस्टला सेकंड पेपर हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात तुम्ही पास झालात तर तुम्ही काय होणार आहे, तुम्हाला पोस्ट मिळणारच आहे, रिझल्टमध्ये तुमचं नाव असणारच आहे. आणि हा जो प्रश्न आहे तुमचा की जे खालचे विद्यार्थी दिसत नाहीत कुठं, आता इथं बघा फायर सर्व्हिस, फायरमध्ये टोटल 651 मुलांनी फॉर्म भरला आहे. याच्यामध्ये दोन्ही पेपरमध्ये जे क्वालिफाईंग होणार आहेत, पहिला पेपर पण क्वालिफाय केला, दुसरा पेपर क्वालिफाय झाला, तो कुठं ना कुठं लागून जाणारच आहे. त्याला बघायचीच गरज नाही, फक्त दोन्ही पेपर क्वालिफाय करणं ही एकच अट फायर सर्व्हिसच्या ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी असणार आहे. दोन्ही पेपरपैकी दुसरा पेपर तुमचा महत्त्वाचा आहे, त्याच्यात तुम्ही क्वालिफाय झालात की तुमची पोस्ट फिक्स आहे. फक्त फरक पडतो की तुमच्यात अ भेटेल की ब भेटेल की क भेटेल, कुठली ग्रेड मिळणार आहे हेच तुमच्यासाठी म्हणजे रिझल्ट असणार आहे. त्याच्या अगोदरच तुम्ही क्वालिफाय झाला, आपल्याला मार्क कळूनच येतात की पेपर 1मध्ये किती आले, पेपर 2मध्ये क्वालिफाय झालं समजलं की समजून जायचं की आपल्याला पोस्ट मिळणार आहे, फक्त ABC यापैकी काय मिळेल हाच तुमचा विचार असायला पाहिजे. त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्व्हिसेस ही ग्रुप Cच्या A आणि B मध्ये असणाऱ्या टोटल 2545 त्याला फॉर्म आलेले होते. याची जर तुम्हाला PDF हवी असेल या टेलिग्राम चॅनलवरती
याची पूर्ण PDF सुद्धा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंक थ्रू जाऊन तुम्ही PDF घेऊ शकता. ओके, धन्यवाद.